नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. आज आपण बौद्ध संस्कृती आणि कृषी संस्कृती या संबंधात बघणार आहोत. तसे पाहता बौद्ध धर्मावरती कृषी संस्कृतीचा अत्यंत प्रभाव दिसून येतो. बौद्ध संस्कृतीची जी बुनियाद आहे, जो पाया आहे, तो बेसिकली कृषी संस्कृती आहे. बुद्धाचा जो जन्म आहे बोधिसत्व सिद्धार्थाच्या रूपामध्ये, तर तो जन्म जे आहे ते एका शेतकऱ्याच्या घरी झालेला आहे. जरी त्यांचे वडील जे आहे ते शाक्य गणतंत्राचे राजे होते, परंतु त्यांचा जो मुख्य व्यवसाय होता तो शेती होता. आणि त्यामुळे जे आहे ते एक शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेत असे म्हणणे जे आहे ते अतिशयोक्तीचे होणार नाही. बोधिसत्व सिद्धार्थांचा जन्म एक शेतकऱ्याच्या कुळात झालेला आहे असं म्हटलं तर नवल होणार नाही. हे वस्तुस्थितीला आणि जी जमिनी सत्य आहे त्याला धरून असलेली बाब आहे, त्याचे विपरीत नाही आहे. हे आपण कुठेतरी समजून घेतलं पाहिजे. त्या काळामध्ये जे शेती करणारे जे लोक असायचे त्याला खत्तीय म्हणायचे. खत्तीयपासूनच खेती हा शब्द झालेला आहे, जो हिंदी भाषेमध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. खेती करणारे, शेती करणारे. खेतीचा जो आहे तो शेती हा जो आहे अपभ्रंश झालेला आहे. तर खत्ती, खेती, शेती अशा पद्धतीचा आपल्याला क्रम पाहावयास मिळते. तो खत्तीपासूनच खत्तीय म्हणजे शेतीत राबणारे जे लोक असायचे त्याला खत्तीय म्हणायचे. या खत्तीयचं जे आहे समोर जाऊन जे सांस्कृतिकरण झालं शब्दाचं, त्याच्यावरती जो संस्कार झालेला आहे तो खत्तीयचा क्षत्रिय हा जो आहे तो संस्कार आपल्याला पाहावयास मिळतो. तर जे क्षत्रिय मूळतः जे आहे ते शेती करणाऱ्यांना म्हणायचे त्या काळामध्ये. तर शेती करणारे क्षत्रिय, जे क्षत्रियांचा व्यवसाय, मुख्य व्यवसाय कोणता होता तो शेती करणे होता. आणि दुसरा जो व्यवसाय होता, जे क्षत्रिय राजे होऊ शकत होते, त्याच्यामुळे शुद्धोधन राजा जो आहे हा एक शेतकरी मनुष्य होता आणि शेती करणाऱ्याच लोकांमधून राजे निवडल्या जायचेत आणि म्हणून क्षत्रियसुद्धा मानल्या जायचे. म्हणजे या पद्धतीनं जे आहे आपल्याला पाहावयास मिळतं. शेती करणारे आणि असे शेती करणारे जे असायचेत त्या शेती करणाऱ्या लोकांमधूनच एक प्रमुखाची जे आहे निवड व्हायची. जो शेतकऱ्यांचा गण असायचा, संघ असायचा, समूह असायचा, त्यांचा प्रमुख त्याला राजा म्हटलं जायचे. जे कालपर्वापर्यंत सुद्धा जे आहे ही पद्धती आपल्याला गावखेड्यांमध्ये दिसून येत होती. जिथे गावचा प्रमुख जो असायचा तो मूलतः शेतकरीच असायचा. कारण गावखेड्यांमध्ये जे आहे ते सगळ्यांचा व्यवसाय जो असायचा तो प्रामुख्याने शेती हा असायचा. आणि ज्याच्यामध्ये जो रगड शेतकरी असायचा, ज्याच्याकडे जास्त शेती असायची,
ज्याच्याकडे जास्त जे आहे ते नोकर चाकर असायचे, अशा शेतकऱ्याला जे आहे गावचा प्रमुख म्हणून निवडल्या जायचे. त्याला पाटील हे शब्दसुद्धा वापरायचेत. महाजन, पाटील अशा पद्धतीचे जे आहे नामावली शब्दावली असायची. विशेष करून पाटील ही शब्दावली जे आहे आपल्याला जास्त पाहावयास मिळतं. तशा गावाच्या प्रमुखाचा सुद्धा व्यवसाय तर शेतीच असायचा. जरी तो गावचा प्रमुख असला तरी व्यवसाय हा शेतीच असायचा. त्याच्यामुळे शाक्य कुळांमध्ये जे गण होतं, कारण की शाक्य कुळातला जो वर्ग होता, समाज होता, तो गणतंत्र प्रणालीला मानणारा होता. आणि त्याच्यामुळे जे आहे शाक्य गणाने जो राजा निवडलेला होता, ज्याला प्रमुख, गणाचा प्रमुख जो होता त्या शाक्य गणामध्ये, ते शुद्धोधन होता. आणि म्हणून त्याला गणाच्या प्रमुखाला राजा म्हटलं जायचं त्या काळामध्ये. आणि म्हणून बोधिसत्व सिद्धार्थाचे वडील हे राजे होते. पण मूळ व्यवसाय हा शेती. आता मूळ व्यवसाय हा शेती असल्यामुळे जे आहे त्यांच्या घरावरती, त्यांच्या कुटुंबावरती, त्यांच्या परिवारावरती, त्यांच्या समाजावरती शेतीचा प्रभाव हा आपल्याला अधिक प्रमाणामध्ये दिसून येतो. जी शेतीची संस्कृती आहे, ज्याला आपण कृषी संस्कृती म्हणतो, त्या कृषी संस्कृतीचा प्रभाव हा अत्याधिक होता. आणि त्यामुळे जे आहे बोधिसत्व सिद्धार्थांवरती कृषी संस्कृतीचा अत्याधिक प्रभाव असल्यामुळे त्यांनी जो मध्यम मार्ग निवडलेला आहे तो कृषीमध्ये अप्लाय होणारा मार्ग आहे. म्हणजे कृषीचा जो मार्ग आहे, कृषीमध्ये ज्या मार्गाची निवड केल्या जातं, एक कृषी करत असताना जो वे ऑफ लाईफ आहे, कृषीची जी वे ऑफ लाईफ आहे, ती वे ऑफ लाईफचा जो संबंध आहे, जर आपण मध्यम मार्गाशी जोडण्याचा प्रयत्न केला तर तो तंतोतंत जुळून येतो. भगवान गौतम बुद्धांनी आपला धम्म चा उपदेश करण्यासाठी जी शब्दावली वापरलेली आहे ती शब्दावली सुद्धा कृषी शब्दावली आहे. त्यामुळे कृषी शब्दावलीचे जे शब्द आहेत ते प्रचूर प्रमाणामध्ये आपल्याला पाली साहित्यामध्ये दिसून येतात. त्यामुळे हा एक संशोधनाचा विषय आहे आणि याच्यावरती जरूर संशोधन केले पाहिजे की कृषी शब्दावलीमधले जे शब्द आहेत ते पाली साहित्यामध्ये किती प्रमाणात दिसतात आणि त्या शब्दांची जर आपण मोजणी केली तर एक शब्दकोश तयार होऊ शकतो. इतके शब्द जे आहे आपल्याला पाली साहित्यामध्ये जे कृषी शब्दावलीमधून घेतलेले आहेत ते आढळतात. तर कृषी संस्कृतीचा बौद्ध संस्कृतीवरती, बौद्ध धम्मावरती जो प्रभाव आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो आपल्याला. आणि कृषीची जी पद्धती आहे ती कृषीची पद्धती बुद्ध धम्मामध्ये स्वीकारल्या गेलेली आहे, बुद्धाने स्वीकारल्या गेलेली आहे. त्यामुळे आपला धम्म समजून सांगत असताना बुद्ध अनेकदा कृषीमध्ये उपयोग केली जाणारी संस्कृती, कृषीची पद्धती किंवा कृषीमध्ये ज्या गोष्टी वापरात येतात त्या सर्वांचा जो आहे तो उल्लेख करताना आपल्याला दिसतात. जसं भगवान गौतम बुद्ध जे आहेत आपला धम्म समजून सांगत असताना कृषी शब्दावलीचे जास्त प्रयोग करताना आपल्याला दिसतात किंवा त्याचे उदाहरणं किंवा उपमा देताना आपल्याला दिसतात. जसं भगवान गौतम बुद्धांनी जे आहे ते राग, दोष, द्वेष आणि मोह हे जे 3 अकुशल हेतू आहेत, अकुशल धर्म आहेत, याची उपमा जी आहे शेतीतल्या तणाशी केलेली आहे.
तण हा शब्द जो आहे तो पालीतील तीन या शब्दाचा विकास आहे. म्हणजे त्या काळामध्ये जे आहे तणाला तीण हा शब्द म्हणायचा. तिणापासूनच तण हा शब्द तयार झालेला आहे. तर बुद्ध म्हणतात की तीण दोषानी खेत्तानी राग दोषा अयंपजा, तीण दोषानी खेत्तानी दोष दोषा अयंपजा, तीण दोषानी खेत्तानी मोह दोषा अयंपजा. म्हणजे जसा शेतीमधला दोष जो आहे तो तण आहे. दोष या अर्थाने कारण की तणामुळे शेतीमध्ये उत्पन्नाला गती येत नाही. जर तण वाढलं तर उत्पन्न घेता येणार नाही. ज्या पिकाचं उत्पन्न घ्यायचं आहे ते पीक होणार नाही. त्याच्यामुळे जसा शेतीमधला जो दोष आहे तो तण आहे, तसा मनातला दोष राग आहे, मनातला दोष द्वेष आहे, मनातला दोष मोह आहे. आणि हा दोष जो आहे तो प्रजेमध्ये दिसून येतो. म्हणजे प्रजेमधील दोष कोणता आहे? तर प्रजेला जे आहे एक शेत म्हणून त्यांनी जे आहे ते डिफाईन केलेलं आहे. प्रजा म्हणजे शेतासारखी. आणि त्या शेतामधलं जे आहे दोष काय आहे? जसं तण हे शेतामधलं दोष आहे, तसंच प्रजेच्या मनातील दोष जे आहे ते आहे राग द्वेष आणि मोह. तर इथे जे आहे ते भगवान गौतम बुद्ध तृणाची उपमा देतात, तणाची उपमा देतात. त्यानंतर जे आहे ते बुद्ध तृष्णेला वेलीची उपमा देताना दिसतात की वेलीसारखी तृष्णा वाढतं. मालुवा विय अशा पद्धतीचं जे आहे ते म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे लतेसारखी जे आहे ते वाढणारी तृष्णा आहे. जशी लता वाढत जातं उत्तरोत्तर, तशी तृष्णा वाढतं. तर लता ही शब्द जे आहे ते कृषी शब्दावली आहे, ज्याला आपण वेल म्हणतो, लता म्हणतो. हा कृषी शब्दावलीतून आलेला शब्द आहे. तर धम्म समजून सांगत असताना भगवान गौतम बुद्धांनी कृषीचे दाखले दिल्याचे आपल्याला आढळून येतात. खूपदा जे आहे भगवान गौतम बुद्ध कृषी शब्दावलीचा प्रयोग करतात, कृषीच्या संस्कृतीचा प्रयोग करतात. आणि बुद्ध समजून सांगतात की ज्या पद्धतीनं एक शेतकरी जे आहे नांगरतो, वखरतो, जमिनीला जे आहे ते जमिनीची वाही करतो आणि योग्य काळ योग्य वेळ आला तर त्यावेळेस जे आहे ते बी पेरतो, तिथे आपले परिश्रम करतो, कष्ट करतो आणि त्याला हवं असलेलं पीक जे आहे तो काढतो वर्षांती. तशा पद्धतीनं जे आहे ते मनुष्याने आपल्या मनामध्ये असणाऱ्या संस्कार, अकुशल संस्काराला, अकुशल विकारांना, आश्रमांना मुळासकट उपडून फेकलं पाहिजे. जसा कास्तकार, शेतकरी, कृषक हा तणाला मुळापासून उपडून काढतो आणि वावर जे आहे त्याचं शेत जे आहे ते स्वच्छ करतो, तशासारखं जे आहे मनुष्यानं आपल्या मनाला स्वच्छ केलं पाहिजे, साफ केलं पाहिजे, जेणेकरून कुशलांचं पीक घेता येईल. तर या पद्धतीनं जे आहे ते आपल्याला पाहावयास मिळतं. पटाचारा जेव्हा साधनेसाठी आलंबन घेतं, साधनेचा विषय जे आहे पटाचाराचा कुठून सुरू होतो साधना पटाचाराची, तर ती त्या शेतकऱ्याकडे पाहून सुरू होतं. ती बघतं की शेतकरी कशा पद्धतीनं आपल्या शेतामध्ये काम करतो आहे, नांगरणी करतो आहे, वखरणी करतो आहे, वावराला जे आहे ते सुपीक बनवतो आहे, शेताला सुपीक बनवतो आहे, बीज टाकतो आहे, वेळोवेळी जे आहे त्या मालाची देखभाल करतो आहे, रक्षण करतो आहे, जनावरांपासून, गुराढोरांपासून, कीटकांपासून, तणापासून. तण झालं तर तो तण काढतो आहे.
आणि त्या मालाला लागणारे आवश्यक पोषक द्रव्य जे आहे तो त्या ठिकाणी देतो आहे, हे आपल्याला असं दिसतं आहे त्याच्यामध्ये. आणि वर्षांती जे आहे ते पीक काढतो आहे. त्या सगळ्या जे आहे एकंदरीत दृश्याला बघून शेतीमधल्या पटाचाराला प्रेरणा मिळतो साधना करण्याची, पटाचाराला मार्ग मिळतो साधनेचा, पटाचाराला पद्धती मिळतं साधनेची, पटाचाराला मार्ग मिळतो साधनेचा, की ज्या पद्धतीनं तो शेतकरी साधना करतो आहे पिकाचं उत्पादन घेण्यासाठी. नेमकी तशी साधना आपण केली पाहिजे. नेमकं तसं जे आहे ते तण बाहेर काढलं पाहिजे अकुशलाचं. नेमकं तसं जे आहे ते कुशलाचं पीक घेतलं पाहिजे. आणि ती जी आहे ते अहोरात्र मग जसा ती बघते की तो कास्तकार जो आहे तो सकाळी उठल्याबरोबर शेतीमध्ये येतो, दिवसभर राबतो, सायंकाळला जातो, पुन्हा शेतीमध्ये येतो, दिवसभर राबतो, कधीकधी रात्रभर सुद्धा आवश्यकता पडली तर तो रात्रीसुद्धा शेतीमध्ये राहतो. तशा पद्धतीनं त्याच्या मनामध्ये, त्याच्या चित्तामध्ये सकाळपासून तर सायंकाळपर्यंत, झोपी जातपर्यंत फक्त आणि फक्त शेतीचा विचार असतो. तर अगदी तशा पद्धतीनं आपल्या मनामध्ये मनाचा विचार सुरू झाला पाहिजे आणि मनातील अकुशलांना सोडून कुशलाचं संवर्धन करण्याचा जे आहे आपण विचार केला पाहिजे. या पद्धतीनं जे आहे ही जी पद्धती आहे शेतीची, कृषी पद्धती, ती कृषी पद्धती ते निवडतं स्वतःला स्वच्छ करण्यासाठी, स्वतःला मुक्त करण्यासाठी, आणि ती अर्हत होतं. तर या पद्धतीनं जे आहे त्याची साधना पुष्ट होतं आणि साधनेसाठी विषय मिळतो. तर ही कृषी जी पद्धती आहे ती आपल्याला पाली साहित्यामध्ये दिसतं. कसी भारद्वाज सुत्तामध्ये सुद्धा भगवान गौतम बुद्धांचा उपदेश जो आहे तो कसी भारद्वाजाला दिलेला कृषीविषयक उपदेश आहे, जो फारच प्रसिद्ध आहे. की बुद्ध त्या कृषी भारद्वाजाला सांगते की तू ज्या पद्धतीनं शेती करतोस आणि तिथे पीक काढतोस, त्या पद्धतीनं मी सुद्धा शेती करतो धम्माची, आणि त्यातून मी प्रज्ञेचं, निर्वाणाचं पीक काढतो, श्रद्धेचं बीज टाकतो. तर या पद्धतीनं जे आहे ते श्रद्धेपासून निर्वाणाचा जो प्रवास आहे आणि शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक साधनाला तो समजून सांगतो की हे साधन म्हणजे माझ्या धम्मविनयातला हा कुशल धर्म आहे. कधी आपण घेऊया त्या कसी भारद्वाज सुत्ताला की त्याचं जे आहे ते सविस्तर मार्गदर्शन या अनुषंगानं करू. पण या ठिकाणी जे आहे एकूण एक कृषी शब्दावलीमध्ये वापरल्या जाणारे जे शब्द होते ते त्या ठिकाणी वापरल्या गेलेले कसी भारद्वाजामध्ये, सुत्तामध्ये. तर ही जी काही पद्धती आहे कृषी पद्धती, ही बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला आढळून येते आणि त्याचा प्रभाव जो आहे तो बौद्ध साहित्यावरती आढळून येतो. तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला पाहावयास मिळते की भगवान बुद्धांनी आपली नाळ जी आहे ते कृषीशी सोडली नाही, निरंतर जोडून ठेवली. आणि त्याच्यामुळे जे आहे त्यांनी जेव्हा आपल्या भिक्षू संघासाठी चीवर बनविण्याचा जेव्हा विषय आला की चीवर हे कोणत्या डिझाईनचं असावं, हा जेव्हा विषय आनंदाने उपस्थित केला भगवान गौतम बुद्धांसमोर, तेव्हा भगवान बुद्धांनी त्याला शेतीची डिझाईन जी आहे ते चिवरासाठी दिली. म्हणजे शेतीचं जे बांधल्या जातात शेतीमध्ये आणि कशा पद्धतीचे शेतीचे तुकडे असतात, बांध्या तयार केलेल्या असतात, त्या ठिकाणी धानाची रोवणी केल्या जातं. तर तो पॅटर्न जो आहे शेतीचा तो चिवरासाठी घेतलेला आहे. जे शेतीचं मॉडेल आहे, जी शेतीची डिझाईन आहे ती चिवरासाठी घेतलेली आहे, असं आपल्याला विनय पिटकाचा अभ्यास केला असता दिसून येते. जे बघा की भगवान गौतम बुद्धांनी आपली नाळ जी आहे ते कृषीशी कशी जोडलेली आहे, ती तोडली नाही. त्यानंतर भगवान गौतम बुद्धांनी नेहमी काळजी घेतली की माझ्या संघापासून, भगवंताच्या श्रावक संघापासून शेतकऱ्यांच्या शेतमालाला नुकसान होऊ नये
याचीसुद्धा त्यांनी खबरदारी घेतली. आणि त्यासाठी जे आहे त्यांनी सांगितलं की वर्षा काळामध्ये जे आहे ते एका ठिकाणी भिक्षूला निवास करण्याची जे आहे ते अनुमती आपल्याला जे आहे ते देताना दिसतात. तर ही जी काही गोष्ट आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. हां दिसून येते आपल्याला. तर ही जी पद्धती आहे ती पद्धती आपल्याला दिसून येते. तर हे जे पॅटर्न आहे आपल्याला, हे पॅटर्न आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर त्यांनी ते मॉडेल, ती डिझाईन घेतलेली आहे कृषी शब्दावलीची, कृषीच्या पॅटर्नची. तर या पद्धतीचं जे आहे ते पॅटर्न आपल्याला दिसून येतं. हे अत्यंत महत्त्वाचं जे काही पॅटर्न आहे कृषी शब्दावलीचं, कृषीचं मॉडेल जे आहे, वर्षवासाच्या काळामध्ये सुद्धा भगवान गौतम बुद्धांनी त्यांना सांगितलेलं आहे की वर्षावासाचा काळ जो आहे तो ज्या ठिकाणी कृषी मालाचे नुकसान होऊ नये यासाठी भगवान गौतम बुद्धांनी त्यांना एका ठिकाणी निवास करायला सांगितलं. आणि सांगितलं की बाबा तुम्ही जेव्हा विचरण करता तेव्हा कृषी मालाची नुकसान होता कामा नये याचे जे आहे ते भान तुम्ही ठेवलं पाहिजे. तर या पद्धतीनं अनेक दाखले जे आहेत आपल्याला पाली साहित्यामध्ये कृषीशी संबंधित पाहावयास मिळतं. आणि जी कृषीची पद्धती आहे ती पद्धती बुद्धांनी स्वीकारल्यासारखी वाटतं. तर या अनुषंगाने कृषी संस्कृतीशी बौद्ध संस्कृतीचं जे नातं आहे ते तुम्हाला जुळलेलं दिसतं. आणि अशा पद्धतीनं भगवान बुद्ध जे आहे ते कृषीपुत्र आहेत असं म्हटलं तर अनुपयुक्त होणार नाही, अतिशयोक्ती होणार नाही. ते भूमिपुत्र आहेत, भूमीशी नातं जोडणारे आहेत. त्यांनी नातं तोडलं नाही भूमीपासून, तर ते नातं जोडलं भूमीशी, कृषीशी, शेतीशी. आणि अशा पद्धतीनं जे आहे आपल्याला जे आहे ते शेतीमध्ये वापरला जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गाला धर्माचं स्वरूप जे आहे ते देण्याचं काम भगवान बुद्धाने केलेलं आहे. कृषीमालामध्ये जे काही जीवहिंसा होत होती, म्हणजे कृषीची जी काही शेतकऱ्यांच्या प्राण्यांची जे आहे ते वैदिक व्यवस्थेमध्ये आपल्याला पाहावयास मिळते की यज्ञ केला जायचा आणि यज्ञामध्ये जे आहे अनेक प्राण्यांची कत्तल व्हायची, अनेक प्राणी मारल्या जायचेत. जे शेतीसाठी उपयोगात येणारे होते, बैल, गाया, जे काही पशुधन होतं त्यांचंवालं, त्या पशुधनाची कत्तल व्हायची त्या यज्ञामध्ये. आणि त्यामुळे जे आहे ज्याचं मन जे आहे ते शेतीमध्ये किंवा शेतीशी जुडलेलं आहे, भूमीशी जुडलेलं आहे, त्या मनुष्याचं मन निश्चितच जे आहे यामुळे पीडित होणारं होतं. आणि त्यामुळे भगवान गौतम बुद्धाने या गोष्टीचा जरूर विचार केला समोर जाऊन आपल्या धम्मामध्ये. आणि प्रथम शिक्षापद दिलं की पाणातिपाता विरमणे सिक्खापदं समादियामी. कुठल्याही धार्मिक अनुष्ठानामध्ये, कुठल्याही जे आहे ते यज्ञ इत्यादीमध्ये जे आहे ते प्राण्यांची कत्तल करू नये, पशुधनाची जी आहे ते हानी झाली नाही पाहिजे. तर ही गोष्ट जी आहे एक कृषक चांगल्या पद्धतीनं समजू शकतो की कृषकाला पशुधनाचं किती महत्त्व असतं. आणि पशुशिवाय कृषी संपन्न होऊ शकत नव्हती तत्कालीन समाजामध्ये. त्यामुळे पशुधनाला अत्यंत महत्त्व होतं. आजही ती महत्त्व आपल्याला कृषीमध्ये पशुचं महत्त्व आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून भगवान गौतम बुद्धांनी तत्कालीन समाजाला सांगितलं की यज्ञ कसा करायचा. तर भगवान गौतम बुद्धांनी अनेकदा जे ते समजून सांगितलेलं आहे की यज्ञ हा
प्राणी हिंसा विरहित असावा. तर या पद्धतीनं जे आहे ते भगवान गौतम बुद्धांनी अनेकदा समजून सांगितलेलं आहे. तर त्यांची नाळ कृषीशी जुडलेली होती, यामुळे त्यांचं मन जे आहे ते कृषीयुक्त मन होतं असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. त्यांचं मन, आणि म्हणून कृषीमध्ये ज्या पद्धतीच्या जे धर्म, जी संस्कृती, जी पद्धती कृषीमध्ये वापरल्या जायची, ती पद्धती जी आहे भगवान गौतम बुद्धांनी वापरलेली आपल्याला दिसतं. अहिंसेचा जो उपदेश आहे, जेवढी अहिंसा कृषीमध्ये वापरली जातं, कृषीतली अहिंसा जी आहे ते आपल्याला, शेतीतली अहिंसा जी आहे आपल्याला बौद्ध धर्मामध्ये दिसतं. तर अहिंसेचं जे मध्यम स्वरूप आहे, जेवढी अहिंसाचं पालन कृषीमध्ये होतं, नेमकी तेवढीच अहिंसा जी आहे ते बुद्ध धर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ना अत्याधिक हिंसा आहे ना अत्याधिक अहिंसा आहे. तर हिंसा तत्वाचा जो मध्यम मार्ग आहे, अहिंसा तत्वाचा जो मध्यम मार्ग आहे, तो आपल्याला शेतीमध्ये पाहावयास मिळतो. तर अशा अनेक गोष्टी आहेत जे शेतीशी संबंधित आहेत, आणि आपल्याला अध्ययन केले, अजून विस्तृत अध्ययन केले बुद्ध धम्माचे, कृषीविषयक अध्ययन जर आपण केले, तर आपल्याला दिसतं की बुद्ध धम्म हा शेतीतून जन्मास आलेला धम्म आहे, आणि शेतीमध्ये असणाऱ्या विचारसरणीला त्यांनी धम्म बनवलेलं आहे. धम्माचं जे आहे ते स्वरूप प्रदान केलेलं आपल्याला दिसतं. कारण एक शेतकरी ज्या पद्धतीनं पंचशीलाचं पालन करतो, ते पंचशील जे आहे तुम्हाला बुद्ध धम्मामध्ये दिसतं. एक शेतकरी कधीही जे आहे ते दुसऱ्या प्राण्यांची जाणीवपूर्वक हत्या करणार नाही. म्हणजे आवश्यकता आहे तेव्हाच जे आहे तो, कारण त्याच्या शेतमालाला नुकसान होत असेल तेव्हाच जे आहे तो प्राणीमात्रांना जे आहे तो मारण्याचा तो विचार करेल, किंवा तो हाकलून देण्याचा विचार करेल. म्हणजे शक्यतो जेवढं टाळता येईल तेवढी तो हिंसा टाळत असतो. पण तो शेतमालासाठी आवश्यक आहे, तणाला उपडणं आवश्यक आहे म्हणून तो तण उपडतो. किड्याचं नियंत्रण करणं आहे म्हणून तो किड्याचं जे आहे कीटकांचं नियंत्रण करतो. पाखरे दाणा खातात म्हणून जे आहे तो पाखरांना हाकलवतो. वानरे येतात तेव्हा वानरांना हाकलवतो. परंतु कधीही शेतकरी जे आहे ते वानराची हिंसा करताना दिसणार नाही तुम्हाला, प्राण्याला मारताना दिसणार नाही. आधी जे आहे ते असे तुरीवरती जे आहे, आता तर कीटकनाशकं आलेले, त्या काळामध्ये कीटकनाशकं नव्हते, त्यावेळेस जे आहे ते तुरीवरती ज्या अळ्या पडायच्या त्याला ते झाडायचेत, आणि ते तेव्हासुद्धा तो अळ्यांना मारत नव्हता, हे लक्षात घ्या. झाडून जे आहे ते बाहेर ठिकाणी टाकल्या जात असायचं. तर अहिंसेचं पालन जेवढं शक्य होते तेवढं शेती संस्कृतीमध्ये केल्या जातं. त्याची ती चेतना नसतं हिंसा करण्याची. कधीही जे आहे शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्यांना त्रास होईल असा तो वागत नाही. दुसऱ्या शेतकऱ्याशी त्याचे बंधुतेचे नाते असते, मित्रत्वाचे नाते असते, हे आपल्याला दिसून येतं. त्याच्या शेतीतला जो आहे तो शेतमाल तो चोरणार नाही. तर चोरी त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. शेतकरी कधीच दुसऱ्या शेतकऱ्याची चोरी करताना तुम्हाला दिसणार नाही, व्यभिचार करताना दिसणार नाही, कारण त्याचं मन पूर्णतः सकाळपासून रात्रीपर्यंत हे आपल्या शेतीमध्ये गुंतलेलं असतं. त्याच्यामुळे तो व्यभिचार करताना तुम्हाला दिसणार नाही. शेतीमध्ये गुंतले असल्यामुळे न तो खोटं बोलतो, न कुणाची निंदा करतो, न तो कुणाची चुगली करतो, न कुणाची चहाडी करतो, आणि शेतीमध्येच लागून असतो सकाळ सायंकाळपासून. त्याच्यामुळे तो मदिऱ्याचं सुद्धा सेवन करताना आपल्याला दिसत नाही. तर शेतकरी पंचशिलाचं संपूर्ण पालन करताना तुम्हाला दिसतात, आणि ते शील जे आहे ते भगवान गौतम बुद्धांनी आपल्या धम्मामध्ये घेतलेले आहेत. जे शेतीच्या संस्कृतीमध्ये जे जगण्या वागण्याचे आचार व्यवहाराचे नियम आहेत ते आपल्याला बुद्धांनी घेतलेले असे दिसतात, जे जमिनीतून आलेले आहेत, जे कृषीतून आलेले आहेत. तशा बऱ्याच गोष्टी आहेत जे आपल्याला
तुलनात्मक जेव्हा आपण अभ्यास करतो त्याचा मला तेव्हा आपल्याला दिसून येतं. तर या पद्धतीनं जे आहे ते बुद्ध धम्माचं शेतीविषयक जे आहे ते कल्चर आहे. बुद्ध धम्माची कृषी संस्कृती जी आहे ते आपल्याला या पद्धतीची दिसून येतं. मला असं वाटतं की तुम्हाला जे आहे ते या दृष्टिकोनातून बौद्ध धम्म समजला असावा आणि आपण यानंतरसुद्धा या संबंधात असलेले काही अजून व्हिडिओज बनवू आणि याला जे आहे ते अजून एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद मित्रांनो. जय भीम सर्वांना.